साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। नगरसेविका श्रीदेवी फुलारे यांनी आगळ्या वेगळ्या पद्धतीने जात दाखवा निधी मिळवा असं म्हणत नगरसेविका श्रीदेवी फुलारे यांनी आपल्या आंदोलनाने पालिकेच्या सत्ताधाऱ्यांचा लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे दलित वस्ती सुधारणा योजनेअंतर्गत मिळणाऱ्या यादीच्या क्रमवारी ठरवताना दलित प्रवर्गातून निवडून आलेल्या नगरसेवकांना वगळण्यात आले आहे। भाजपा पदाधिकाऱ्यांकडून जाणीवपूर्वक दलित प्रभागास यादीतून बाहेर ठेवल्याचे कारण पुढे करत गुरुवारी पालिकेच्या सर्वसाधारण सभेपूर्वी नगरसेविका श्रीदेवी फुलारे, नगरसेवक आनंद चंदनशिवे यांनी जात दाखवा निधी मिळवा असं म्हणत चक्क बूट पॉलिश करत आम्ही मागासवर्गीय नगरसेवक आहोत हे दाखवत अनोख्या पद्धतीने पालिकेच्या आवारात आंदोलन केलं। यादीतून वगळण्याचा घाट कायम ठेवत भाजपाचे पदाधिकारी जाणीवपूर्वक दलित नगरसेवकांवर अन्याय करत आहेत अशी नाराजी व्यक्त करत आम्हा दलितांना देखील यादीत समाविष्ट करून घ्यावे अशी मागणी यावेळी नगरसेविका श्रीदेवी फुलारे ह्या करताना दिसून आल्या। गांधीगिरी आंदोलन घेतलेला आहे की आपण बघताय की जो आपला दलित वस्तीचा जो माझा भाग बसायला बघतो, जो दलित वस्तीचा जो निधी आहे लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या नागरी सुधारणा योजनामधली जे 22,50,00,000 जो निधी आहे ते भाजप सत्ताधाऱ्यांनी जे आमच्या जे सत्ताधारी आहे सोलापूर शहराचे महापौर श्रीकांचन यांना आणि जे पक्ष नेते आहेत श्रीनिवास कर्ली यांचे कुठंतरी राजकारण चाललेले आहे की जो आमचा अधिकार आहे, जो आमचा हक्क आहे ते आमचा हक्क काढण्याचे हे लोक प्रयत्न करत आहेत आणि आम्ही आमचा हक्क सोडणार नाही आहे। आणि त्यामुळं आम्ही माझी जात दाखवण्यासाठी त्यांना दाखवण्यासाठी आणलेलं आहे की मी एक चर्मकार समाजाची मुलगी आहे आणि एक मागासवर्गाची मुलगी आहे की आमचा हक्क तुम्ही काढून आणि आमचं जाणून बुजून जे माझा प्रभाग डावळलेला आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माझ्या फॉरेस्ट भागामध्ये 2 दिवस मुक्काम केलेले होते। त्या ठिकाणी आमचा पूर्णपणे प्रभाग जो दलित वस्ती जाहीर झालेला आहे आणि हे लोक जाणून बुजून जे आमच्या लोकांवर जे अन्याय करायचे चुकीचं असलेले काय जे अनेक माझे जे प्रभागामधले मला इतर जे नगरसेवक मागासवर्गीयमधून निवडून आले पुरुष महिला एकूण 15 आहेत त्या लोकांना त्यांचा अधिकार त्यांना देण्याचा तो अधिकार आहे। हे जे डॉक्टर बाबासाहेबांनी जे संविधान घडवले ते संविधान तोडण्याचे लोक प्रयत्न करत आहेत ते तसं न होता तो आमचा अधिकार आम्हाला भेटला पाहिजे आणि मला जो माझा निधी आहे लोकशाही अण्णाभाऊ साठे दलित वस्ती सुधारणा योजनामधला ते मला निधी मिळाला तर ठीक असले का मी गांधी पद्धतीने आंदोलन घेतलेलं आहे। जाणीवपूर्वक दलित प्रभागास यादीतून बाहेर काढून भाजपाचे पदाधिकारी काय सिद्ध करणार आहेत। वेळीच भाजपा पदाधिकाऱ्यांनी समान निधीचा पर्याय सांगताना नगरसेवक आनंद चंदनशिवे म्हणाले, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधारणेचा योजनेचा निधी तो इतरत्र जात असल्याची तक्रार माननीय पालकमंत्री यांच्याकडे सगळ्या विरोधी पक्षाच्या गटनेत्याने आम्ही केल्यानंतर आमच्या फुलारेताई हे सभागृहामध्ये आवाज उठवत आहे। एक आमच्या शेड्यूल कास्ट प्रवर्गामधून निवडून आलेल्या जी नगरसेविका आहेत त्यांना त्यांच्यावर अन्याय होणे म्हणून सभागृहामध्ये सुद्धा या ठिकाणी साथ दिली। आज ते बूट पॉलिश आंदोलन या ठिकाणी करत आहे। वंचित बहुजन आघाडी वंचिताला न्याय देण्याचं काम नेहमी केलेलं आहे म्हणून वंचित बहुजन आघाडी जे कोण नगरसेवक महानगरपालिकेमधला ते वंचित राहत असेल त्याच्या पाठीमागे वंचित बहुजन आघाडी खंबीरपणे राहील आणि जे फुलारेताईने जे आंदोलन घेतलेलं आहे या आंदोलनामध्ये आम्ही स्वतः सहभागी होऊन या ठिकाणी बूट पॉलिश केलेले आहे।